यह पायल की शोर किस तरह आ रही है? क्या शोर है? ये आसमान की परी चल रही है, ऐसा मालूम होता है। कौन है बड़ा? जाओ देखो कौन है? खान साहब आपको मिलने गुलशन आई है। गुलशन ही मुझे मिलने गुलशन आ रही है। भेजो को। खान साहेब आपण मला बोलावलं होय बोलावला। क्या दिवसी तो घोड़ा जी मुझे मिला था, उस दिन मैं उसको बोला ये मेरी छकड़ी भेजकर उसका पता उन्हें दिया मुझे, तुझे बोल दो, ऐसा मैं बोला उसको। तुला मी काय बोलू? काय नाम तुझं? खान साहेब तुमच्यासारख्या शहाजाद्यावर राजीनं व्हायला मी अशी काही सौंदर्याची परी नाही। अहो कुठे तुम्ही हे शहाजादे, कुठं तुमची ही अमिरी आणि कुठं आमची ही तमाशा। माझी जरी ऐश आरामी उरली तरी मी त्याच्या लाख मारू। हे काय खान साहेब? तुला दाखवून द्यायला मी तयार आहे। अहो मी आपल्या सेवेसाठी रुजू होण्यासाठी आले असता पुढे तुम्हीच माझी सेवा करता। खान साहेब मैं आपली काय सेवा करू? कितनी मिठी है तू। पण तू आपलं नाव नाही सांगितलं मला। माझं नाव थांबा सांगते। माझं नाव ना नागिन कली। नागिन कली? अच्छा नाम है। वो एक अनारकली हो गई और एक चंपाकली हो गई और तू नागन कली। नागन मैं तुझे अपनी मलिका बनाऊंगा। माझ्यासारख्या चौकार पोरीला मलिका बनवून काय उपयोग? एक नाचणारी छक्कडी मी। छक्कडी? नागन तुझे एक एक बोल ऐकून माझ्या दिलाचे तुकडे तुकडे होऊन गेले। सर्वात मला लावला तर स्वतःला मी धन्य धन्य समजे। पण आता तुमच्यापासून मी लांब आहे का? जवळच तर आहे की तुमच्या? क्या उस्त है, कितनी अच्छी है तू। जाऊ नको ग जाऊ नको, काळू तमुका मारू नको, जाऊ नको ग जाऊ नको, काळू तमुका मारू नको, तुझ्यासाठी इतवा आलो, तुला पाहता खाना हरपलो, तुला पाहता खाना हरपलो। जाऊ
या नाच गाने के जुलूस में मशगूल होकर रहने से काम नहीं चलेगा। अब वक्त ऐसा आया है कि ये किला भी उन्हें खाली करना होगा। बात तो सच है, लेकिन मैं मेरे वालिद का बदला लेना चाहता हूं। मैं मुस्तैद है, वो बदला मुझे भी लेना है बदला, लेकिन आप आस्ते कदम रख लो। ऐसे सेवाजी करने से सेवाजी को अखबार मिल जाएगी। अखबार गई तो इसकी डर किसको, हमें। बादल साहेब, आपको राजकारण मालूम नहीं, आप सब्र से काम लो। अब मैं भी यही सोच रहा हूं कि कब वो मेरे हाथ में आएगा। खान साहब, उम्मीद रख लो, आज नहीं तो कल वह बदमाश वैश्य सेवाजी को हम जरूर गिरफ्तार करेंगे। नहीं तो उसी को अलविदा करके उसे गुलामी के जंजीरें पहनकर आपके सामने पेश करेंगे। मेरी नाखन कहां गई, मेरी नाखन कहां गई, मेरे बहादुर गाजी शेरजंग, तेरे जैसा आदिलशाही सल्तनत का गाजी मेरे साथ होते हुए मैं क्यों नहीं उम्मीद रखूं। मेरा अरमान पूरा होगा, यह मेरा ख्वाब है। यहाँ आपका ख्वाब नहीं, खुदा की कुदरत है, और वह सच्ची करना यहाँ शेरजंग अपनी जान की बातें लगा रहा है। एक बार यहाँ महाराष्ट्र पर हम चांद सितारों का पैरक लगा कर जाएगा। साहेब, बहुत खुशी की खबर है। सोचने और सोचने की भी बात है। क्या है, कहिए। एक मराठों का सरदार आया है। कहाँ है, बुला लो उसे। सरकार, महाराज ने लुत्फा भेजा है। अरे तू तर तो घोडाजी घोडाजी, मला ओळखताय तुम्ही? ना ओळखायला काय झाला आहे? त्या गोडगावच्या देवाला नमस्काराला घोडाजी आहेस तू, घोडाजी? अहो, मी घोडाजी आहे, घोडाजी नाही. तुम्हाला भेटला तो घोरपडेचा घोडाजी, मी दाभाड्याच्या घोडाजी. पण दोघे तुम्ही एकाच सारखे दिसता. होय, आम्ही समजे एकच दिसतोय, आणि तुम्हाला समजे घोडाजी दिसणार. काय रे, ललिता तुझ्या महाराजाने पाठवली वाटते. आता तुमचा सेवाजी मोठ्या विचारात पडला असेल नाही? क्या सेवाजी, बस यही तेरी बाजी? क्या लिखा है? अब यह तय करना चाहता है। शिवाजी तय करना चाहता है। बहुत अच्छी बात है। आदल साहेब, मैं सबको जानता हूँ। आप जाइए और इस मराठे के हाथ एक खलीता भेज दीजिए। खलीते में ऐसा लिखो कि आप तय करना चाहते हो तो हमारे साथ बीजापुर में आना होगा। इतना लिखकर खलीता इस मराठे के हाथ भेज दिया जाए। जाओ, चली जाओ। अब आजा मेरे सामने, तय करना चाहता है। शेरजंग, आप किले पर ख्याल रखना, वक्त बहुत बुरा है और बांका भी। जाओ। ऐसे कितने आए और कितने गए। मेरे अब तक के उम्र में बहुत खतरनाक इंसान मुझे मिले, लेकिन सब एक रास्ते गए। अब तू आना चाहता है। तुझे मैं कब से ढूंढ रहा हूँ। अब यह सलामत जंग के सामने तू क्या करेगा? आज तक तुमने हर एक को झुकाया झुलाया होगा, लेकिन इस जौहर के सामने तुम्हें झुकना होगा। सिपाही आओ। आप किले पर ख्याल रखना, सब देखभाल आंख खोल कर किया जाए। जाओ। शिवाजी मराठों का राजा, अब तू क्या करेगा? शिवाजी, अब शिवाजी भाग नहीं सकता है।
सरदार, मराठों का राजा आपके मुलाकात के लिए आया है। मराठों का राजा सेवाजी, और इस वक्त लेकिन मुझे ऐसा क्यों हो रहा? जाओ उसे अंदर भेज दो। जी हुजूर। ऐसा सेवाजी कौन है? कोई भी होने दो। या अल्लाह परवरदिगार, अब तेरे कुदरत पे इस जोहर का किस्मत का फैसला। अब मेरी शिकार मेरे हाथ में आ रही है। अब यह सलूका करना चाहता है। आने दो। आइए राजे, तशरीफ रखिए। खान साहेब, आपल्यासारख्या मातसफर माणसाची कसं बोलावं ते सुचत नाही। राजे, आपल्याला जर सुचत नसेल तर आम्ही सुचवितोय। तुम्ही आमचे एकूण 26 गड घेतले। होय, त्याबद्दल आपलं म्हणणं? आपण तय करायला आहात त्याचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला ऐकू द्या। हे पहा, आपण एकंदर 26 गड घेतले ते आम्हाला पाहिजे या मतलबाने नाही। किल्ले घेण्याचा मतलब एवढाच की त्यामुळे आसपासच्या भागावर नजर ठेवता येईल। किल्ल्याची मरामत व्यवस्थित राहिल्या त्यात आपलाच की काय, कधी काळी ते आपल्या कामास येते। राजे, आता यापुढे त्या सर्व किल्ल्यावर आमची कदमगिरी राहील। हुशार दिसतो, आयत्या बरोबर नागोबाशी डोंबल्याला आले। सर्व किल्ले आपल्या ताब्यात? खान साहेब, योग असाच निर्णय घ्या, कारण इतके शृंगारलेले वैभव आम्हाला अबाधित ठेवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला याची कदाचित कल्पना असेलच तुम्हाला। म्हणून म्हणतो, आपकी लिकायत हमें मालूम है, लेकिन जो डोंगरी किल्ले आहेत ते सर्व आमच्या ताब्यात द्या। डोंगरी किल्ले आपल्या ताब्यात देऊन मग आमच्याकडे राहणार तरी का? सेवाजी राजे, आपण आता आमच्या गोटात आला आहात। आमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला सर्व काही कबूल केलंच पाहिजे। खान साहेब, समतच तुमचं आपण कशाला ऐकावं? हम यहाँ शहंशाह के हुकूमत से आए हैं, तो फिर आपकी बातें सुनने नहीं। बोलो, तुम्हारा यह तय ऐसा नहीं चलेगा। खान साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एकूण 11 किल्ले तुम्हाला द्यायला तयार आहोत। और जावळाची वसुली आमच्याकडे देऊन मावळबागाचे शेत सर्व काही दरबारी दाखल करा। ते कसं जमेल? राजे, या इनायत नहीं। म्हणजे खान साहेब, असं इतराजी करून कसं चालेल? राधे, अभी आपको हमारे साथ बीजापुर जाना होगा। फाजल साहेब, मैं जो कुछ भी कर रहा हूं हमारे अच्छे के लिए है। आप सब्र से लो। राजे, आपला म्हणणं आम्ही मानतोय, लेकिन वाहे सतारे की वसुली? खान साहेब, हे सर्वच आपण आपल्याकडे घेता, मग आमच्याकडे राहणार तरी काय? आपको हमारा कदमा मानना नहीं आता तो आप जा सकते हो, हम भी देखेंगे। पण वो कुछ नहीं। खान साहेब, हे असं नाही जमायचं। आता रात्र बरीच झाली आहे, तेव्हा 6च्या आधी आपण उद्या सकाळी बसून सावकाशपणे बोलू त्याच्याशी। अच्छा, कुछ बांधा नहीं, कल सुबह। खान साहेब, कल सुबह का बात मत करो, आज अभी इस वक्त का बात करो। आप क्या समझते हैं यहाँ सच्चा सेवाजी है? नहीं, यहाँ सच्चा सेवाजी नहीं है। यह बात है। खामोश! शिवाजी, आप शिवाजी को क्या समझते हो? तुम्हारे जैसे हैवान के हाथ में आसमान का चांद मिलेगा, वो चांद को क्या आप खिलौना समझते हो? लेकिन मैं आपको याद करके दे रहा हूं, वो चांद नहीं सूरज है, और उसके सामने खड़े रहने की आपकी औकात नहीं है। बकवास बंद करो बदतमीज। सिपाही, देखते क्या है?
खामोश। तेरी जबान और आगे बढ़ने वाले कदम मौत की मंजिल समझना। मेरे साथ तुम्हारी यहां बाजी, लेकिन तुम्हारे बाजी की जंजीरें तोड़ने ये मराठों की तलवार सच है। अब आंखें खोल के देख लो, सुन लो, तुम्हारे मुकाबले का ये आह्वान है। देखते क्या है शेरचंद? तेरे आह्वान का मुकाबला करने यहाँ शेरचंद तैयार है। शेरचंद, चलाओ शमशेर। शेरचंद, ये मराठों के साथ लड़ने की तेरी औकात नहीं है। जाओ, तुझे मैं अपनी जान, तेरी जान की कुर्बानी दे रहा हूं। मुझे जान की कुर्बानी? इतनी मगरूरी। एक बार तो मेरे हाथ से बच गया है, लेकिन अब खामोश। शेरचंद, चलाओ शमशेर। देखते क्या है? एक मराठों का बच्चा आपके सामने धूम मचा रहा है और आप बाजी की बड़ी बड़ी बातें कर रहे हो। अब हद आ गई तुम्हारी बाजी। जाओ, पीछा करो उसका, पकड़ लो उसे, जाओ। क्या है? शिवाजी भाग गया। सेवाजी भाग गया? जाओ फादर साहेब, यहाँ काफर सेवाजी जहां कहीं मिले वहीं पे उसकी गर्दन उड़ा दो। जाओ। दगाबाज हैवान कहीं का। अब तू कहां जाएगा? अब यह सलामत जंग के हाथ से कोई नहीं बच सका तो तू कहां बचने वाला? सिपाहियों, चलो जल्दी करो। महाराज, चला महाराज, चला महाराज, बिगी बिगी गड गाठा. सत्य चालिकर आपण घोडखिंड घालूया. चला महाराज, चला महाराज. आमच्या जीवासाठी तुमची तळमळ आणि धडपड पाहून आमचं पाऊल तुमच्याच पावलापर्यंत. चला महाराज. आमच्या जिवलग शूरवीरानो, जिथं तुम्ही तिथं आम्ही. महाराज, हे निदान यावेळी तरी शक्य नाही. आमच्या जीवाला धोका पोचेल याची काळजी तुम्हाला आहे, मग तुमच्या जीवाला धोका पोचेल याची काळजी आम्ही नको का करायला? तुम्हाला शत्रू जवळ लढत ठेवून आम्ही गडावर जाऊ नाही, ते शक्य नाही. महाराज, तुम्हाला प्राण वाचून पळून जाण्यासाठी आम्ही सांगत नाही, तर मराठी शाहीसाठी, भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी आणि स्वराज्य मंदिर उभारण्यासाठी. महाराज, हे स्वराज्य मंदिर उभारताना आमच्यासारखे हजारो वीर आपल्या प्राणाची आहुती देऊन आमच्या देहाती माती करून त्या स्वराज्य मंदिराच्या पायाभरणीसाठी घालील, तेव्हाच स्वराज्य मंदिराची पायाभरणी मजबूत होईल. आणि तेच शिवरायाचं स्वराज्य मंदिर मानव इतिहासात अजरामर होईल, कधीच ढासळणार नाही. महाराज, आमच्यासारखे अनेक वीर या महाराष्ट्राच्या खाणीत सापडतील, जन्म घेतील, पण तुमचे सारखे रत्न मात्र युगायुगात एकदाच अवतरतंय. आणि ते रत्न अनाठाई घालून बसण्यापेक्षा आम्ही मानवी जीवनाची होळी करण्यासारखं होईल. महाराज, स्वराज्य मंदिर उभारण्याची जी शक्ती, जी हिंमत तुमच्या अंगी आहे ती आमच्या अंगी नाही. महाराज, म्हणून म्हणतो, तुम्ही चला आणि त्या स्वराज्य मंदिराची उभारणी करा. मी फक्त एकच करो, त्या मंदिराचे तट आमच्या देहरूपी विटा लावून मजबूत करू. चला महाराज. तुमच्या या कर्तव्यनिष्ठेने प्रत्यक्ष भवानी माता प्रसन्न होऊन तुमचा नरवीरांचं नाव अमर राहील. स्वदेशासाठी स्वाभिमानी मराठा मरणाची तमाख केव्हाच बाळगत नाही. महाराज लाख मेल्या तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. धन्य माझ्या देश बांधवांनो, स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी
मानानं मरणाऱ्या मराठ्या वीरांनो, हा शिवाजी तुम्हाला प्रणाम करीत आहे. स्वराज्यासाठी तळमळणाऱ्या वीरांनो, आम्ही काय दिलं आहे तुम्हाला? काहीच नाही. आमच्यासाठी प्रत्येक जण छातीची ढाल करून संसारावर, देहावर, दौलतीवर तुळशी पत्र ठेवण्यास तयार व्हावा. धन्य धन्य तुमची. धन्य आमची नाही महाराज, धन्य तुमच्या मातोश्रीची, तिच्या प्रेमतेची. तिनं स्वातंत्र्याची प्रेरणा मावळ मूर्खात पेरली, तिची धन्यता समजावी. महाराज, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आणि स्वराज्य मंदिर उभारण्यासाठी तुम्ही जो मंत्र या महाराष्ट्राला दिला आहे, त्याचाच हा सारा प्रसाद आहे. आणि हा बाजी त्याचाच पुजारी आहे. महाराज महाराज महाराज, चला, प्रत्येक क्षण लाख मोलाचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा महाराज. या बाजीच्या देहात प्राण असेपर्यंत हा बाजी शत्रूला एक रेसही पुढे यायला देणार नाही. या बाजी प्रभूच्या देहात प्राण असेपर्यंत असंख्य सैनिकांनी या बाजीवर चाल केली तरी बाजी न डगमगता ते सैन्याची झुंज देत राहील. महाराज, या छातीची ढाल करून हा बाजी अखेरपर्यंत झुंज देत राहील. फक्त आपला आशीर्वाद असू द्या महाराज. तुमच्यासारख्या विक्रांत नरवीरांना आम्ही हृदयाच्या कुठल्या आसनावर बसू. देश बांधवाच्या स्वराज्यासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठी, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःची ढाल करणाऱ्या शिंजारवीरा, हे आम्हाला प्रेमानं आलिंगन दे. महाराज, बाजी, महाराष्ट्राच्या नरवीरात तुमचं नाव अमर राहील. चला महाराज, चला. खा चला महाराज, खा चला. मोहनानं आपली कामगिरी चोख बजावली होती. कानाला मोपाशाचा गुंगारा देऊ त्याच्या सैन्याला आपल्या नाच गाण्याने मोहिनी घालून तिनं आपलं काम प्रत्येक केलं होतं. या कामी आम्ही तिची मदत केली होती. आणि आम्ही तहनामाची बतावणी करत असताना शेर जंगाच्या हिराला आपल्या पलायनाची चाहूल झाली. ते महाराज आपल्या पाठलागावर. चला महाराज, चला. तडक आपण इथून निघा महाराज. चला, ही पहा, सैन्याची पहिली तुकडी इथं वायुवेगाने येत आहे. चला महाराज, आपण चला. त्या सैन्याला आपण इथं रोखून धरतो. बरं, येतो तर आम्ही. हा बाजी, आपण धीराने लढा हेच आमचं सांगणं. आई भवानीच्या इच्छित जे असेल हेच होईल. जय भवानी माता. महाराज, चला. येतो बाजी. बरं, शत्रूला थोपून धरा. घोडखिंडीकडे पुढे का येतो बाजी. माझ्या मावळ मराठ्यानं त्या शिवरायांना स्मरा, ज्या शिवरायांनी ज्वालामुखीसारखा उचळून, दर्यासारखा गरजून आणि विजयासारखा घोंगावून त्या दुष्ट म्लेच्छाला ते माय दरडी ठाय करून सोडलं आणि आपल्या कणकार पोलादी हाताने हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उंच उंच गगनात फडकावत ठेवला. त्या हिंदवी ध्वजाला स्मरा. या भक्ती आम्ही 500 असू दे, पण प्रत्येकाच्या डोळ्यात धगधगू दे शिवदेश, पडू दे बाहेर रसाची शिवांगा. धगधगणाऱ्या या आगीत साऱ्या यवनदमाला जाळून बेचिराग करो, मरू किंवा मारू काय करो. हर हर आता येऊ काय मरणार वाटतं. आता मी आता समजा संपलं वाटतं. आता हे काही बघू नकोस. अहो, धावून धावून पाणी जरी दुखायला लागले. अरे साहेबची तितक्या लवकर घोडखिंडी गाठा लागला आम्हाला. अहो धनी, आता काय घोडखिंडी घेऊन बसलाय. माझा पाहिलेही दुखायला लागलाय. मी धनी मी मरणार आता वाटतं. बरी सोय झाली सनी. तुम्हाला सांगावं सांगितलं महिनानी. सांगावा कोण महिना?
अहो ती महिन्या त्या दिवशी ती भेटली होती. ती म्हणायला लागली की मानाची माने ते तुझ्या पोचले आपल्या घरी म्हणून. असं सांग नाही कसली मानाची माने कुठला? अहो त्या दिवशी ती गड्याच्या पायथ्यावर भेटला होता. तो आंबेगावाकडे आला होता. हा हा तो होय. गोडाजी ती मानाची माने आणि महिना त्या महिने पायी तू तुझ्या जीवाची महिना पण घेतली. गोडाजी तू त्या महिन्याच्या नाती पण महिना ती मला सर्व काही माहित आहे. ती महिना बनली ती तुझ्यासाठी देशासाठी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. आणि तीच मानाची माने बनली या मराठ्याला मानाने मरण्याचा मार्ग ठकवण्यासाठी. तिनं तुला प्रेमात फसवलं असेल असं तुला वाटत असेल, पण तिचं तुझं खरंच तुझ्यावर प्रेम होतं. पण ते बाजारी प्रेम नाही. त्या प्रेमात तिच्याबद्दल तुला आदर वाटत होता. त्याने त्याच आधारानं तिनं तुला वागवलं. एक मराठा देशाच्या रक्षणासाठी तयार करताना तिने सारं प्रयत्न केले आणि तुला खंबीर शिपाई गडी बनवला. ती त्या हंबीरा मान्याची मुलगी राणोजी रावाची भावी पत्नी मोहना. धनी मी चुकलो हो धनी. पश्चाताप ही चुकीची शिक्षा असते. आता यापुढं त्या मोहनेच्या कर्तृत्वाची जाग ठेव आणि पाऊल टाक. हर हर महादेव. चला मी काय कमी आहे नाही. या या हर हर महादेव. ये रे ये. हर हर महादेव. विजयाचा पहिला कौल भवानी मातेने आमच्याच बाजूने दिला आहे. जय जगदंबे भवानी माते. या तुझ्याच कृपा प्रसादाच्या आशीर्वादावर आमचा हा निकराचा लढा आहे. वडाजी माझ्या रणशूर वीरानो, मरणाला आव्हान देऊन ही खिंड तुम्ही देहात प्राण असेपर्यंत झुंजवत ठेवा. लाख मोलाच्या आपल्या शिवरायांच्या पंचप्राणासाठी मराठेशाहीच्या दौलतीसाठी मरणाला आव्हान देऊन ही खिंड तुम्ही झुंजवत ठेवली तर मराठेशाहीच्या मंदिराची पहिली पायरी तुम्हीच बांधली अशी तुमची पिढी तुम्हाला साक्ष देऊन सांगेल. या झुंजेची पहिली सलामी देत असताना देखील देखदार मराठे आपल्या पूर्वजांच्या 40 पिढीला आव्हान देऊन बोलत आहे, मरू किंवा मारू, पण सैन्याशी लढताना माघारा शब्द आमच्या पितावर नाही. हर हर महादेव.
स्वातंत्र्याची ज्योत तेवट ठेवण्यासाठी आलेले आदिलशाहीचे तुफान आल्या वाटेने परत भिलवा. चला, शाबास शाबास माझ्या पटानो. देखते क्या है, चलाओ शमशेर. या शमशेर. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. हजार गोळ्यात सुद्धा मला खात्या तरी तुम्ही काही करू शकत नाही. मायभूमीच्या पंचप्राणा संपली माझी अखेरची यात्रा. चालला महाराज, हा बाजी चालला. पण आपण दिलेली कामगिरी बजावून हा बाजी कामगिरी फत्ते करून चालत आहे. पण महाराज, जाता जाता या बाजीचा शेवटचा मुजरा स्वीकारा महाराज. जय शिवराय. तुम बाजी? फिर सेवाजी कौन है? या सेवाजी कौन है? सेवाजी और बाजी. बाजी, धन्य है तुम्हारे और धन्य है तुम्हारे नाम रखने वाले वालिद की. तेरा नाम बाजी और तुमने दिखा दी दुनिया में सच्ची बाजी. जैसा तेरा नाम वैसा तेरा काम. अब मैं क्या करूं? तुमने मुझे परेशान किया. हमारी सब फौज खत्म हो गई. बाजी, तेरे जैसा कोहिनूर यहाँ महाराष्ट्र में होते हुए यहाँ महाराष्ट्र जीत नहीं सकते हैं. और कब जीतना भी मुश्किल है. बाजी, आखिर बाजी तुमने जीत ली. अब मैं चलता हूँ, लेकिन जाने के बाद यहाँ महाराष्ट्र शहीदों को मेरा आखिरी सलाम. आदिल खान को आखिरी सलाम बाजी को.